दरम्यान उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणारे पश्चिम महाराष्ट्र हा साखरपट्ट्याबरोबरच दुधाचा हब म्हणून देखील ओळखला जातो। कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पातून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। येत्या 2 दिवसांमध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आहे तो सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय, कारण त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या केंद्र सरकारकडे आहेत आणि त्याच मागण्या जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे। काय नेमकी या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये तुमची मागणी आहे? माझी सरकारला विनंती आहे, गेले 7 महिने झाले गाईच्या दुधाला पूर्ण विराम मिळालेला म्हणायला हरकत नाही, जेणेकरून जे दूध दर ढासळल्यात या दूध दर ढासळल्यामुळं शेतकऱ्यांनी त्याचा पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा त्यासनी आजपर्यंत फायदा न झाल्यामुळं मला सरकारला एवढी विनंती आहे, जी दुधाची कपात सरकारने 4 रुपयाने 3 रुपये केली ही कपात तुर्तास थांबवून शनी गाईच्या दुधाला कमीत कमी 42 रुपये हमी भाव देणे गरजेचं आहे। शेतकरी एक आशेव जगला आहे की उद्या दर वाढेल, परवा दर वाढेल, ह्या आशेवर शेतकरी धंदा करत आहे। तर तरुण शेतकरी जर इकडं जर नाही वाढला तर भविष्यात दूध मिळणं अवघड होईल, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारकडे मागणी आहे, उसाला FRP मिळत नाही, दुधाला दर नाही, भाजीपाल्याला दर नाही, हे असं सगळं नुसतं जाहिरातीमध्ये जाऊ आम्ही दर देतो हे देतो परत आम्हाला काय आम्हाला अंमलातच काय नाही हो, हे नुसतं कागदपत्र दर आहे। हे दर कुणी आम्हाला दिलेलं नाही, काय नाही, आम्ही भांडतोय कोणाला सरकार दुधाला दर वाढवा, उसाला FRP रात दिवस आम्ही शेतकरी रातभर राबायचं आणि काहीच नाही मोबाईल आमच्या पदार्थ काय नाही, हे सरकारनं आमची दखल घ्यावी। नक्कीच आपण पाहतोय की हे सगळे शेतकरी आहेत आणि ह्यांची एकच मागणी जी आहे की कुठेतरी दुधाचा जो हमीभाव आहे तो दुधाला हमीभाव मिळावा, FRP आहे ती FRP एकरकमी मिळावी, अशा एक ना अनेक मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकारकडे करताना हे शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। शेतकऱ्यांच्या GST बद्दल चर्चा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आहे। शेती अवजारावरचा GST कमी व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा प्रामुख्यानं त्या ठिकाणी। मध्यमवर्गीयांना कराच्या सवलती मिळायला पाहिजेत, कारण की या देशामध्ये आता मध्यमवर्गीयांची संख्या प्रचंड प्रमाणात। डॉलरची वाढती आलेख बघता अर्थकारण पूर्णपणे बिघडलेला आहे। हा डॉलर आणि रुपया याचा स्थिर ठेवण्यासाठी हजारो कोटी रुपये RBI आज ती स्थिरता करण्यासाठी देशाची या ठिकाणी लावते। त्याच्यामुळं अडचणीत आलेलं आहे। पुढच्या 5 वर्षात कुठले जॉब्स या देशातले जगातले जाणार आहेत, त्याच्या दृष्टीनं केंद्र शासनाचं धोरण उद्याच्या भविष्यकाळात काय असणार अशा अनेक विषय अपेक्षित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।